जलगांव से एक प्रेरणादायक खबर सामने आई है, जहां एक किसान ने नई खेती तकनीकी अपनाकर शानदार सफलता हासिल की है। भड़गांव तालुका के शिंदी गांव के किसान सतीश पाटिल ने पारंपरिक खेती छोड़कर ईरानी अकराकरा की खेती में सफल प्रयोग किया है। मध्य प्रदेश के नीमच मंडी से इस फसल की जानकारी मिलने के बाद उन्होंने आधे एकड़ में इसकी खेती शुरू की और करीब 4.5 लाख रुपए की कमाई की। सतीश पाटिल का कहना है कि पारंपरिक खेती में लाभ नहीं मिल रहा था, इसलिए उन्होंने नया प्रयोग किया और सही जानकारी व मेहनत के दम पर अच्छा उत्पादन हासिल किया, जिससे यह साबित होता है कि सही योजना और बदलाव से खेती में भी अच्छा मुनाफा कमाया जा सकता है। माझं नाव आहे सतीश सुदास पाटील, राहणार आहे मी शिंदी, तालुका आहे माझा भडगाव, जिल्हा आहे माझा जळगाव। मी एक पारंपरिक फसल सोडून मी आता एक आगळ्या वेगळ्या फसलकडे गेलो आहे, त्याच्याकडे गेलो आहे, मी पिकाकडे गेलो आहे। मी तिचं नाव आहे इराणी अकराकरा, जिला आजकाल मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे। जसं करून चीन वगैरे ह्या देशामध्ये त्यांचं प्रोडक्शन वगैरे जास्त मागणीला आहे, एक्सपोर्ट वगैरे भरपूर होतात आणि त्याच्या भरपूर कंपन्यामध्ये जे वापर होतो ना, ते जसं डाबर आहे, पतंजली आहे, जसं हर्बल प्रोडक्टमध्ये जितके पण आहे तितक्यामध्ये इराणी अकराकराचे एकदम गुणकारी म्हणून आहे। हे मी असं लावलं दादा, मी पारंपरिक सोडून ह्या एका आगळ्या वेगळ्या शेतीकडे गेलो, कारण की दुसऱ्या शेतींमध्ये काही मला मुनाफा काही भेटत नव्हता। आता याच्यात एकदम भारी मुनाफा आहे। मला कम से कम पहिल्या तोड्याला 5 किलो, नंतर मला 75 किलो, मला आतापर्यंत तिथं मिनिमम मला 120 ते 140 किलो मला याचा माल प्रॉफिट झालेला आहे। मी फसल म्हणजे हे जे पीक आहे हे कंटिन्यू 8 ते 9 महिने चालेल सर। 9 महिने चालल्यानंतर भरपूर मला कॉस्ट देऊ शकते सर। जसं की बघा, मला आता मिनिमम त्याचं 3 ते 4.5 लाख रुपये मला हातात आलेले आहे। 20 गुंठ्यामध्ये असं कोणतंच हे नाही जे जिथं इतके पैसे येऊ शकतात। माझे दुसरे पण शेती बाजूला मक्का होता, त्या दुसऱ्या शेतात माझी ज्वारी होती, मला काही उत्पन्न करता काहीच प्रॉफिट झाला नाही। आणि जेणेकरून ही जे औषधी वनस्पती आहे हिला कॉस्ट वगैरे काहीच नाही, फक्त याला शेणखत वगैरे टाकावं लागेल। आणि आता वेगवेगळ्या भागामध्ये जसं वेगवेगळे मजूरचे रेट असतात, आमच्याकडे काही दुसऱ्याकडे काही, त्यामुळे मला हे एकदम भारी वाटली।